नमस्कार, राम राम मंडळी. स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव झालंय जगाच्या भागा भागात. तो कार्यक्रम आहे जाऊबाई गावात. तर मंडळी, आज आपण इथे जमलो आहोत एक खास सण साजरा करायला, आणि तो सण म्हणजे आपुलकीचा, नात्यातल्या गोडव्याचा. चला तर मग नात्यातला गोडवा जपूया आणि आपुलकीचा सण साजरा करूया. आज आहे संक्रांत, नव्या वर्षातला पहिला सण. आपलं आरोग्य चांगलं राहावं आणि आयुष्यात सकारात्मकता यावी यासाठी आपण तिळगुळ वाटून स्नेह वाटतो, गोडवा पसरवतो. हे तिळगुळ खाल्ल्याने आपल्याला स्निग्धता आणि ऊर्जा मिळते. मंडळी, तुम्हाला सांगतो आपल्याकडे काही खास पाहुणे आलेले आहेत. अहो, जिचा आवाज सारेगमप या कार्यक्रमातून अवघ्या महाराष्ट्राच्या घराघरात पोचला, अशी महाराष्ट्राची लाडकी कार्तिकी गायकवाड. पण त्या काही एकट्या आलेल्या नाही आहेत, आज आमचं दाजी बी आलेत. रोनित पिसे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अजून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत महाराष्ट्राचा चार्मिंग बॉय पुष्कर जोग याच्यासाठी. आणि फॅशन क्वीन दिशा परदेशी याच्यासाठी. काय मंडळी, सण म्हणला की पाहुणे येणार. आता पाहुणे आल्यावर पाहुणचार तर होणारच, पण त्यासाठी पोरींना आपल्या मंचावर बोलवलं पाहिजे का नको? मग दादा बोलवलं पाहिजे. मग त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय पाहुणे आलेले आहेत, त्यांचं मनोरंजन लय भारी झालं पाहिजे. दादा, ऍक्च्युली तू आमची इतकी मोहिमा घेत असतोस, आम्हाला सगळ्या लुटुपुटू मोठ्या मोठ्या मोहिमा देतोस. आज आम्ही तुझ्यासाठी एक छोटीशी धमाल लुटुपुटू मोहीम ठेवली आहे. तर हो, थोडंसं असं मागे फिर प्लीज. आणि अंकिता, तू लक्ष ठेव दादाला. लक्ष ठेवायचं. ओके. चापकाचे फटके बिटके तर देणार नाहीत ना मला. मी नाही चिटिंग करत. दादा, डोळे उघडू शकतोस तर. दाद्या, हा, आपल्या पोरीने भारी सरप्राईज दिलं. कसं वाटलं तुला? अरे घाम आलाय मला. अरे अजून पुढचा कार्यक्रम करायचा आपल्याला. नाही ते तर आहेच. ताई, तुम्ही त्यांना पिंच कराय गेस, त्यांना बिलीव्ह नव्हते. आता बिलीव्ह झाला. आता खरंच बिलीव्ह झालं. पण मला असं वाटतं की तुम्ही माझी इच्छा तर पूर्ण केलीच, पण गावकऱ्यांची इच्छा सुद्धा पूर्ण केली. रोज मला ते विचारतात, अहो पाठकबाई केव्हा येणार, पाठकबाई केव्हा येणार. आल्या बघा एकदाच्या. आता खुश का? आणि काय आहे, मला भेटायला ती आली असेल, पण 10%, 90% ती तुम्हाला भेटायला आली आहे. तुम्ही नेमकं काय करतात एवढं मी तुम्हाला लिहून देतो. येस, करेक्ट. अक्षया ही दिवसातून 2दा आपला कार्यक्रम बघ. आता ती मैत्रिणींना भेटायला पण जात नाही का, आता कार्यक्रम बघायचा असतो. तुम्ही स्थानपन्न व्हावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. चला तर मग मंडळी, आपले खास पाहुणे सुद्धा आलेले आहेत, आणि माझ्या आयुष्यातील खास व्यक्ती म्हणजेच माझी अर्धांगिनी, ती सुद्धा इथे आलेली आहे. एकदा त्यांचं जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. तुम्हाला सांगतो मंडळी, आमच्या वाड्यातल्या मुली तुमचं मनोरंजन करायला सज्ज आहेत. सुरू करायचं का मग? चला तर मग नात्याचा गोडवा जपूया आणि आपुलकीचा सण साजरा करूया. तुमच्या समोर येते महाराष्ट्राची लाडकी लेक रमशाद. हातांना साथ हातांची, डोळ्यांना आस उद्याची.
जागा ठेवतो आमचा सगळ्यांना जागा त्यांची शान आम्ही अनुशान आम्ही अभिमान आम्ही घुमशान आम्ही लख लख तो आमच्या चेहऱ्यांनी हा माहोल सारा सारे बाजूला भारे आला रे आला राजा शेर साधू आमच्या सरात भर जिंदाबाद आता सारे बाजूला भारे आला रे आला राजा शेर साधू आमच्या सरात भर जिंदाबाद आता देवीच्या सुपारी करधत जाऊबाईच्या गावात मला उजवी करूया. अरे वा बाजूला मला हलक्या सुरुवातच मला वाटलं की स्टेज तोंड टाकलेलं आता एका ठिकाणी ठेवणारच नाही असं वाटलं तुम्हाला. बरोबर. ही एनर्जी अजून तशीच ठेवूयात. अरे खूप एनर्जी आहे खूप एनर्जी. मी म्हंटल होतं अजून 2-3 गाणे ऍड करायला. बरं ठीक आहे, हिच्या एनर्जीला अजून एक दिशा देऊया. बरं ही दिशा कशी मिळेल तुला सांग. नाही माहित. काय माहित? सोपं आहे. हा. समोर दिशा बसलेली आहे. हो. बरोबर. आपण तिला बोलवूयात. हो. मग ती तुला दिशा देईल. चालेल. प्लीज तू आमच्या मंचावरती ये. चला तर मग सुरुवात करूयात. वाजवा रे. मी आता मंचावरती बोलवतोय महाराष्ट्राची लाडकी गायिका कार्तिकी गायकवाडीला. जोरदार टाळ्या. आमचा कार्यक्रम बघतच असशील. अगदी आवर्जून. आवर्जून. वा.
कसं वाटतं आज आमच्या गावातून तुला? आत्ता आपला झी मराठीचाच अवघा रंग एक झाला कार्यक्रम सुरू आहे सकाळचा, त्याचं निवेदन मी करते. त्या निमित्ताने सुद्धा गावागावांमध्ये जाऊन शूट होतं. तर गावची जी म्हणजे मंडळी आहेत त्यांचं प्रेम हे खूप वेगळं असतं. म्हणजे एखादी आजी येते, ती गालावरनं हात फिरवते, अगं बाई तुला लहानपणापासून बघते. म्हणजे हे जे प्रेम आहे ना ते खूप छान मिळतं गावामध्ये गेल्यानंतर. आणि खरंच तुम्ही सगळ्या खूप लकी आहात की तुम्हाला हा सगळा अनुभव झी मराठीच्या माध्यमातून मिळतो आहे. तुझा कार्यक्रम अवघा रंग एक झाला. तर मंडळी तुम्हाला सांगतो, हा कार्यक्रम महाराष्ट्रात प्रत्येकाच्या घराघरात सकाळी या कार्यक्रमामध्ये होते. बरोबर? अगदीच. म्हणजे अशी उत्तम सकाळ कुठे होत असेल तर ती फक्त आणि फक्त आपल्या झी मराठीवरती होत असेल, तोही तुझ्या कार्यक्रमातून. त्या कार्यक्रमासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि त्याचा रंग सुद्धा असंच वाढत राहू दे. आता काय सांगणार, हा मंच आमचं गाव तुझ्या आवाजाची वाट बघते. तयार आहेस?
आता जी सदस्य तुमच्या समोर येणार आहे की नाही, अहो तिच्याबद्दल काय सांगू मी. ती बोलते सगळ्यांची गोड, पण तिचं बोलणं सगळ्यांना लागतं तिखट आणि परिस्थिती होती मग बिकट. खरं सांगू का, हिनं वाड्यातल्या सगळ्यांना न बोलता तिच्या धाकात ठेवलेलं आहे. न बोलता. कोण आहे बरं ही धाकट गर्ल? कोण असेल? अरे बरोबर आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या महाराष्ट्राची लाडकी लेक हेतल पाखरेचं. फ्रेंडशिपचा केसारा यारा फ्रेंडशिपचा केसारा येडे चाळे कधी उन्हाड मस्ती जरी जागरण तरी न सुस्ती यारी ओके मग सरी बरस दिल फुल दिल फ्रेंडशिपच्या बागा भले असे मोठी खिशास खिडकी तरी कधी कुणा लागे न कडकी यार असो छोरा या गोरी लडकी दिला हक्काची जागा. की बस्ती को तू ये हुल्लड़ का हैंडल दिला टेंशन की आटी को भी जनी के फैनी पिला मच की मौसी को बोल चखने में काजू पिला हर दसल को मसल के तू फिसल पे दुनिया हिला बाई गो लाठी नहीं गो पेनी चिहाई गो वाली मचा बाई गो साथी पे जाई गो फिकर को छोड़ को लय भारी. थँक्यू दादा. तू जाऊन बसू शकतो. थँक्यू. आता बघूया पुढची स्पर्धक कोण आहे आपली. आकाशात जशी चंद्राची चांदणी आणि स्वर्गात असते अप्सरा, तशीच आमच्या वाड्यात सुरेल आवाजाची अप्सरा आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या महाराष्ट्राची लाडकी लेक श्रेयाचं. तू चांद राती ते जाळताना हे प्राण माझे ओवाळताना का प्रीत वेडी लाजते श्वासात वेणू वाजते घेतील हाती हे स्पर्श साथी हा जन्म तो साथ दे तू चांद राती ते जाळताना हे प्राण माझे ओवाळताना. This is a surprise for all my friends. And this song is for all the judges as well.
कार्तिकी प्लीज सांग तुला कसं वाटलं? श्रेजा तुझा आवाज इतका गोड आहे ना, प्रचंड गोड आवाज आहे. तू गाण्यात करिअर करायला खरंच हरकत नाही, कारण तुझा प्लेबॅक सिंगिंगसाठी खूप छान आवाज आहे. त्यामुळे तुला खूप खूप शुभेच्छा. दिस मीन्स अ लॉट टू मी. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. खूप छान. एका प्रश्नाचं उत्तर देऊन जा. बदमाश दिल गाताना कोणाची आठवण येत होती? मी फक्त तुमच्यासाठी, हा हे फक्त बोलायला होतं. जेवढे पण दिवस वाचले आहे तिथे रोज आठवण येते, आणि आता गेल्यानंतर तर सर्वात आधी त्याच पर्सनला भेटणार आहे मी. हो, पण काय मी असं ऐकल्यासारखं नाव आहे काहीतरी, LED CD काय असतं, केडी का? नाही, वेडी तरी आहे. कोणासाठी वेडी आहे कळलं मला. कोणासाठी वेडी आहे? केडी ना, आम्हाला माहिती आहे जेडीची वेडी. हा, बरं मी काय म्हणतात, एवढा गोड सण आहे तर आता जेडीसाठी एक उखाणा होऊन जाऊ दे. काय वाटतं? गाण्यासाठी मी आहे ऑलवेज रेडी. जेडी मी तुझ्यासाठी आहे वेडी. लय भारी. आता तुम्ही जाऊन तुमच्या जागेवरती बसू शकता. थँक्यू. चला आता कार्यक्रम पुढे नेऊयात. दादा गोडवा वाढ. थांब. असं कसं पुढं? एक मिनिट, या इकडे, या इकडे. थोडी गडबड झाली आहे. काय गडबड झाली? काय मध्ये तुमचं आता?
अरे वाड्यातल्या सगळ्या पुरीना एक गलका करायला लागल्या. यांना ना काही प्रश्न पडलेले आहेत. हो. ते प्रश्न त्यांना विचारायचे. कोणाला? मला प्रश्न तुम्ही विचारणार आता. दादा गोड गोड बोलावा. अच्छा, अरे गोड गोड. अच्छा, मला प्रश्न विचारणार का तुम्ही? वहिनीला बोला, काय प्रश्न आहेत तुमचे? बहिणी तुम्ही आहे ना आमच्या सोबत इकडेच असं कसं तुमच्याकडे जाऊ दे मी? ठीक पण ठीक आहे, काळजी करू नका. इकडे असली तरी ती तुमच्या बरोबर आहे. बस. पहिला प्रश्न, तुम्हाला ती पारंपरिक वेशभूषामध्ये छान आवडते की वेस्टर्न कपडे? ती साडी घातलेली मला प्रचंड आवडते. आणि मॅक्झिमम साड्या मी याच्या सोबत असतानाच नेसलेल्या आहेत. आणि साड्यांची चॉईस माझी चांगली आहे. त्यामुळे कुठेही समजा बाहेर गेलो तर मी जास्तीत जास्त साड्याच घेऊन येतो. तुमचं दोघांचं फेवरेट वेकेशन डेस्टिनेशन काय आहे? यात जो प्रश्न विचारलाय ना, याच्यावर मी घरी गेल्यावर खूप ओरडा करणार आहे. वेकेशन आम्हाला खूप करायची असतात, पण सरांच्या बिझी डेट्समुळे आम्हाला जाता येत नाहीये कुठे. सो आता आय एम वेटिंग की फेवरेट जाऊ दे, कुठेतरी घेऊन. पहिले प्रपोज कोणी केलं आणि प्रपोजलचा दिवस आठवतो का? माझ्या आईने एकदा हिला विचारलं होतं की तू खूप मला आवडतेस, माझ्या मुलाशी लग्न करशील का? आणि हे मला 2 वर्षानंतर कळलं होतं. आणि जेव्हा मालिका संपल्याच्यानंतर एकदा बोलून बघ म्हटलं, अगं ती जेवढं बोलते तेवढं पण बंद करेल, कसं विचारायचं? इतकं साधं घेतलं मला. नाही तू बोल, मी तिला विचारले. तर मी घरीच गेलो डायरेक्ट आणि आई वडिलांसमोर बसलो, सांगितलं बाबा मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं. मला सगळ्या महाराष्ट्राला आम्हाला वाटतं दादाला ही लुटुपुटू मोहीम मिळायला पाहिजे. दाद्या कशाने त्यांच्या नादी लागते मारून टाकतो. आय लव्ह यू अक्षय. आय लव्ह यू. मला तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझंही. आता बघूया पुढे कोण येते. मदतीला धावून जाणं हा तिचा असतो वसा. आमच्या वाड्यातली संस्कृती म्हणजे सगळ्यांचा लाडका ससा. दौरा घेऊन फिरत बसले मी वरवर गावभर, बिकॉज मला मॅचिंग मुलगा हवा ज्याच्याकडे असेल पावर विथ भरपूर वावर. अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. जरा केअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे, जरा केअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. चला चला हो भरा हो आला घड्याळाच्या काट्यावर, आला गाण्याचं तालीवार, आज पेंडोळाच्या वादळावर. अपडी अपडी अपडी.
आज आपल्या सोबत आहेत एनर्जेटिक महाराष्ट्र चार्मिंग बॉय पुष्कर जोग. काय हा हे घालू का? लग्न झालंय त्यांचं. लग्न झालंय बाबा. सॅड. म्हणजे तुला चालणार आहे का? मला एक गोड मुलगी सुद्धा आहे. नाही मी काय म्हणतो, मी बोलण्यापेक्षा तू असं व्यवस्थित हार घाल आणि त्याला इथे घेऊन ये. अरे बापरे. की मुंडावळा घेऊन फिरत बसले मी वरवर गावभर, बिकॉज मला मॅचिंग मुलगा हवा ज्याच्याकडे असेल पावर विथ भरपूर वावर. चला चला हो भरा चला चला हो भरा भरा, आला घड्याळाच्या काट्यावर, आला दारात तालेवार, आज पेंडराच्या वाडवार. अशा गोड गोजिरीला साजीरा पाहिजे, तुला मॅचिंग 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 नवरा पाहिजे, तुला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. पुष्कर तुझी इच्छा पूर्ण केली. थँक्यू सो मच. थँक्यू 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 थँक्यू. तू असं नसतं होऊ. या या. आता पुढे जाऊयात आपण, पण त्याआधी आपल्या पाहुण्यांना पण मंचावरती बोलवूयात. या गावात येऊन कसं वाटतंय तुम्हाला? खूप धडाकेबाज वाटतंय. मला तर फार गारगार वाटत. नाही गारवा तर अजून वाढणार आहे. नाही पण खरंच म्हणजे कार्यक्रमाच्या निमित्ताने हा माहोल तुम्हाला कसं वाटतं? मी सुद्धा अशा एका प्रकारच्या कार्यक्रमात सहभागी झालो होतो आणि मला माहिती आहे किती कठीण असतं तिकडे वावरणं. हॅट्स ऑफ. जे तुम्ही टास्क करता, मी काही एपिसोड्स पाहिलेले आहेत आणि तुम्ही खरंच वंडर वुमन आहात सगळे. आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक तरुणीला तुम्ही एक इन्स्पिरेशन आहात. आणि तुमच्यात जी ही फ्रेंडशिप मी बघतोय, त्याच मैत्रीवर माझा पुढचा चित्रपट आहे मुसाफिरा. तुम्ही या सिनेमातून कशा पद्धतीचं प्रेम वाटणार आहात? ॲक्च्युली मुसाफिरा ही एक मैत्रीतलं महत्त्व सांगणारी फिल्म आहे. आणि या फिल्ममध्ये मी आहे, पूजा सावंत आहे, दिशा परदेशी आहे, आपल्या सर्वांचा लाडका पुष्कराज चिरपुटकर आहे आणि स्मृती सिन्हा म्हणून एक कलाकार आहे. तर आम्ही 5 असे ॲक्टर्स आहोत. आणि अशी एक फिल्म आहे ज्या फिल्ममध्ये 15 वर्षांनंतर पुन्हा ते मित्र भेटतात. पुष्कर कदाचित हे सांगणार नाही, पण मी सांगते, जसा पुष्कर उत्तम कलाकार आहे तसा तो एक खूप चांगला डिरेक्टर आहे. आणि मुसाफिरा आमचा जो हा चित्रपट आहे तो त्याने डिरेक्ट केला आहे, जो 2 फेब्रुवारीला तुम्हा सगळ्यांना बघायला मिळणार आहे. तुमच्या चित्रपटाला जाऊबाई गावाच्या संपूर्ण टीम कडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. 2 फेब्रुवारीला जवळच्या चित्रपटगृहात जायचं आणि यांचा सिनेमा बघायचा.
दादा संक्रांतीचं सणाचं महत्व कसं असतंय? तिळगुळी या, गोड गोड बोला. बरोबर. परत कसा हलव्याच्या दागिन्याचं विशेष महत्व असतं. नाही मला माहिती रोज लुटूपुटूची मोहीम करून नाही देत. मला माहिती होतं, तुम्ही मला सांगणार पण नाही. नाही दादा असं कसं नाही, तुलाच करायचे. काय करायचे का नाही? काय हो केलं पाहिजे का नाही? तुम्हाला बी काय थंडी वाजायला जरा मोठ्यानं बोला. आज माझीच मोहीम होती असं वाटते मला. वहिनी या की. अरे बाप, या जोरदार टाळ्या. आपली तायडी बी आली. तायडी तू बी दाजी तुम्ही बी या. तुला अंदाजी तुम्हाला बनवायचे हलव्याचं दागिना. बापरे. आरती दादा तुला वहिनींसाठी, अंदाजी तुम्हाला आमच्या तायडीसाठी. ठीक आहे, आता काय म्हणता राखायला पाहिजे. तुम्हाला देतात ना नेहमी मोहीम, आज दिली बघा त्यांना लुटू. आला रे. अयो पोरींनो, दाद्या तुम्हाला कसा येळ देतो की नाही प्रत्येक मोहिमेला. येस येस. तर आज दाद्याला आपण येळ देणार आहे. येस येस. तिला पाहिजे ना? येस येस. तर तुमच्या दोन्ही जोड्यांना आम्ही वेळ देणार आता फक्त 3 मिनिट. अरे 3 नको घे. तुमची वेळ सुरू होतीये आता. टीमवर्क. डायरेक्ट हाताला चिटकवलं तर चालणार नाही का? नाही. बघ की त्या पोरीसनी सांगत असतो ना, आता बघ करू. नाही ते बांगडीचा प्रॉब्लेम आहे. बरं जाऊ द्या, तुम्ही काय करा, बांगड्याच्या नादी लागू नका, दुसरं काहीतरी बनवा. Necklace वगैरे नेकलेस बनवा. तेव्हा करणार. वेळ आहे हो. याला फुकू करी. नको तुझं तोंड बंद होईल. अरे वा तिकडं झालाय तायडे. पहिला दागिना कोण करतोय? अरे झाला. अरे कुस्ती घ्यायला सांगा, खेळतो मी. दाजीने बाजी मारली वाटतं. आम्ही क्रिएटिव्ह केलं. क्रिएटिव्ह आम्ही त्याला बघू छान खालते. नाही चांगलं तायडे. तिथे गाडी हेच करतो. झालेलं आहे मला वाटतं दोघांचं दागिना. दाद्याचं पण चाललंय मस्त व्यवस्थित. वहिनी बी त्यांना मदत करतात आणि इकडं तायडी आणि दाजींचं बी चाललंय जोरात एकदम. मला वाटतं जवळजवळ होत आलंय. दिवस झालेला आहे. हार ही काय नाही. एकतर या दोरे चिकटतायत सगळे हाताला. झाला दागिना. इथे बी झाला. वा. अरे घाल ना, धर ना. पहिला दाद्या माळ घालनंतर बाकीचं बनव. वा. टाळ्या जोरदार. यांचं बी होत आलंय. दाजींचं बी झालेलं आहे. जोरदार टाळ्या. वा तायडे. वा. अजून एक करू. कुठे गेले? आता चेवाला आहे त्यांना. आता अजून एक. मोहीम करणं काय सोपं काम आहे का? नाही पण दोघांनी सॉलिड केलंय, चाललंय व्यवस्थित. जेव्हा करणार तेव्हा अगं नाही ते करता ते बघ, ती गम साधते ना. आमच्यासोबत ऐक ना, मला ब्रेसलेट घाल. पुढे ठीक आहे. ओके. ठीक आहे. शेवटचे 10 सेकंद. अंगठी पडली. 9, 8, 7,
6 5 4 3 2 थांबा. आणि या स्पर्धेमध्ये विजेते आहेत सगळे असं नसतं होऊ शकता. अक्षय तू पण जाऊन बस. वळूया पुढच्या धमाल परफॉर्मन्स कडे. अहो मोहिमांमध्ये विश्वविक्रम करून झाली आहे ती सगळ्यांची प्यारी. ठेवते कायम स्वतःकडे हुकमाचा एक्का. जिंकण्याचा निर्धार असतो तिचा पक्का. हलक्यात घेऊ नका, मागात पडेल आमच्या चिंगळीचा बुक्का. दुसरं नाव घेऊ नका. जोरदार टाळ्याने स्वागत करूया महाराष्ट्राची लेक अंकिता. पतंग उड़े तो
तुला कसं वाटलं? छान. तू मजा केलीस ना? येस दादा. आणि मला असं वाटलं की सगळ्यांनाच आवडलंय. थँक्यू दादा. तू जाऊन तुझ्या जागेवर जाऊन बसू Yes. दाजी 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 मुझे प्यार नहीं तुझसे है मुझे दिल मिलने को तेरा देवा वो मुझे प्यार नहीं तुझसे है मुझे दिल मिलने को तेरा देवा मुझे प्यार नहीं तुझसे है मुझे दिल मिलने को तेरा देवा ऐका दाजीबा 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 नको मच मच नको गड़बड़ नको न तेरी बड़बड़ नको कट नको मच मच नको हे जो हिम्मत तो कर ले मुझे बाई को करके बाई को तू ले जा मुझे घर को फिर मैं बाइली तेरी तू मेरा बाबा फिर जो बोले सो होगा रे साहिबा फिर जो बोले सो होगा रे साहिबा ऐका दाजीबा 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 मुझे प्यार नहीं तुझसे है मुझे दिल मिलने को तेरा देवा मुझे प्यार नहीं तुझसे है मुझे दिल मिलने को तेरा देवा ऐका दाजीबा 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 वन्स मोर व्हायला पाहिजे. पण तुम्ही दोघे पाहिजे ना जोडी असं मग दाजी कसं पाहिजे की बरोबर तुमच्या? हा दाजी हो दाजी चला. दाजी 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 मुझे प्यार नहीं तुझसे है मुझे दिल मिलने को तेरा देवा वो मुझे प्यार नहीं तुझसे है मुझे दिल मिलने को तेरा देवा मुझे प्यार नहीं तुझसे है मुझे दिल मिलने को तेरा देवा ऐका दाजीबा 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 दाजी नमस्कार. सगळ्यात आधी तुमचं आमच्या गावामध्ये स्वागत आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. आमची कार्तिकी खरं तर ती लहानाची मोठी आमच्या झी मराठीवर झालेली आहे. बरोबर आहे. झी मराठी तिचं माहेर आहे. अगदी. आणि ती आमच्या गावात आलेली आहे म्हणजे ती आता माहेर वाशिन म्हणून आलेली आहे. बरोबर. आणि मी तिचा भाऊ आहे. अगदी.
आता काय आहे, लग्नात आलो नव्हतो मी, त्यामुळे एक विधी राहिलाय माझ्याकडून. काय कानपिळीचा होतो ना तेव्हा. काय झालं पाहिजे का नको? भाऊ आहे ना, त्यांना कान तर पिळलाच पाहिजे. राजी, आमच्या बहिणीला सुखात ठेवायचं काय? हा नक्की नक्की. आता कान पिळलाय, ह्यात उचलून घेऊन जाईल. नक्की नक्की. वा वा वा. करते की आता एवढा गोड सण आहे तर गोड उखाणा तर झालंच पाहिजे. खरं तर तुमची ही पहिली मकर संक्रांत आहे तुमची पहिली नाही? मकर आम्ही नंतर संक्रांत. घेऊ, आमचं लग्न अगोदर झालंय, तुमचं आता. करेक्ट. दादानी पहिला घेतला पाहिजे. सगळ्यांना हार्दिक दादाकडून ऐकायचं उखाणं. आणि मग अक्षरा वहिनीने घ्यायचा उखाणा. दाजींनी बाजू उलटली, आता काय करायचं? नाही मी म्हणतो कान पिळला होता ना. अच्छा, नेहमीचा ठरलेला आहे माझा, तो घेतो. तुझ्यात जीव रंगला मालिकेनंतर आमचा जीव रंगला एकमेकांवर. तुझ्यात जीव रंगला मालिकेनंतर आमचा जीव रंगला एकमेकांवर. अक्षयाचं नाव घेतो जाऊबाई गावाच्या या मंचावर. प्रेक्षकांचा अजूनही जीव रंगलाय अंजली आणि राणात. प्रेक्षकांचा अजूनही जीव रंगलाय अंजली आणि राणात. हार्दिकचं नाव घेते. सुपरहिट झालाय आपला कार्यक्रम जाऊबाई गावा. क्या बात, क्या बात. आता घ्या. स्वराज्याची स्थापना केली होती राजेशिव छत्रपतींनी. स्वराज्याची स्थापना केली होती राजेशिव छत्रपतींनी. कार्तिकीचं नाव घेतो जाऊबाई गावाच्या सगळ्या संपूर्ण टीमच्या साथीने. हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी. सगळ्या हसल्या, कॉमन उखाणा हसल्या. हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी. रोनितरावांचं नाव घेते जाऊबाई गावात या कार्यक्रमाच्या मकर संक्रांतीच्या दिवशी. ओ सौ या की दाजी आलेले आहेत, बहिणाबाई आलेले आहेत. आता घुमशान घालायला येते वाड्यातला 440चा झटका. ही मेकअप पेक्षा स्वच्छतेवर करते जास्त खर्चा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया स्वच्छता प्रेमी वर्षा. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती. एक पोरगी संध्याकाळी
मनामध्ये भरली होती. तिचे गोरे गोरे गाल, तिचे काळे काळे बाल, तिचे गोरे गोरे गाल, तिचे काळे काळे बाल, लचकत मुरडत चालली होती, पाहिली होती, चालली होती, पाहिली होती. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती, नाक्यावरती पाहिली होती, मनामध्ये भरली होती रे. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती, नाक्यावरती पाहिली होती, मनामध्ये भरली होती. कमाल. थँक्यू दादा. मजा आली? हो हो खूप मजा आली. एन्जॉय केलंस? हो. खूप छान. थँक्यू दादा. तू जाऊन तुझ्या जागेवरती बस. थँक्यू थँक्यू. वा. दादा नाही नाही आज संक्रांत आहे ना, आज नाही बोलायचं. नाही काय बोलायचं पण लय झालंय तू तुमचं. अजिबात नाही अजिबात बोलायचं नाही तू. हळू तू काय झालं रे? संक्रांत बोलायची गरज लागत नाही. अरे नाही ती संक्रांत जरा उलटी झाली. आम्ही बोलणार मुलींना या की. आणि आपल्या त्या बावधनच्या काक्या मावश्या माम्या त्यांनाही घेऊन अक्षयाताई या की तुम्ही. सगळ्या मुलींनी आणि गावकऱ्यांनी असं ठरवलं काय तुमची पहिली संक्रांत आम्हाला इथं साजरी करायची. आणि या सगळ्या संक्रांतीची तयारी माहिती का दाद्या, या आपल्या पोरीने सकाळपासून येऊन तयारी लागलेल्या आहेत. मग अरे बघा मग समजाल. मकर संक्रांतीचा पहिला दिवस म्हणजे भोगी. या दिवशी तिळाचे पदार्थ बनवले जातात. तुम्हाला पण. मी रमशा, आम्हाला लाडू खूप आवडतं आणि संस्कृतीला, तर आम्ही लाडू बनवू. आम्ही लाडू वाले. चला. आज या मुलींनी तिळाचे पदार्थ आणि भोगीसाठी खास जेवण बनवले. बापरे. खास तुमच्यासाठी. ओनली फॉर यू आणि वहिनी. आता तुम्हाला वहिनींना हलव्याची दागिने घालायची. आणा रे. मन धागा धागा जोडते. मस्त भारी जोरदार टाळ्या आमच्या पोरींसाठी. थँक्यू सो मच. खरंच आमची पहिली संक्रांत आहे आणि ती आज झी मराठीमुळे आणखीन स्पेशल झाली. त्यामुळे खूप 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 थँक्यू. भाकरी बाजरीची भोगीची भाजी आणि लाडू. वा. सकाळपासून खूप मेहनत घेतलेली दिसते तुम्ही. म्हणजे लईच मेहनत घेतली. एकमेकांना भरवा. कसं वाटलं आज जोडीला भेटून? छान वाटलं. लग्नाला नाही पण हा कार्यक्रम बघायला मिळाल्यामुळे फार सुंदर वाटलं. लग्नाला आल्यासारखं वाटतं. आमचं लग्न हे तुमच्या सगळ्यांचे प्रेक्षकांचे आशीर्वाद होते म्हणूनच झालंय. हा छान वाटलं पण. थँक्यू थँक्यू.
काय आता नात्यांचा गोडवा जपणारा आपुलकीचा सण लय भारी साजरा झाला की नाही? तुम्ही सर्वांनी एन्जॉय केलं की नाही? आता पुढच्या भागात काय गमती जमती होणार आहेत, काय धमाल होणार आहे, हा गोडवा कडवटपणात जातो का काय, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर मंडळी पाहत राहा तुमचा आमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव झालंय जगाच्या भागा भागात. तो कार्यक्रम आहे जाऊबाई गावात.